नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी अशोक येवले. तुम्ही पाहतात फिन मराठी. तर मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की IPO म्हणजे काय आणि कंपनी IPO का आणते. तर आपला आजचा विषय आहे की IPO चे प्रकार किती आणि IPO अप्लाय करण्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरायच्या जेणेकरून आपल्याला अलॉटमेंटचे चान्सेस वाढतील. तर मित्रांनो, IPO चे दोन प्रकार पडतात. एक असतो मेन बोर्ड IPO किंवा त्याला आपण म्हणतो नॉर्मल IPO आणि दुसरा असतो SME IPO. SME मीन्स स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. आता आपण फरक समजून घेऊयात मेन बोर्ड IPO वर्सेस SME IPO. मेन बोर्ड IPO ह्या त्याच कंपन्या आणतात ज्यांची साईज ही खूप मोठी असते. तर SME IPO ह्या त्याच कंपन्या आणतात ज्यांची साईज ही खूप छोटी असते. मेन बोर्ड IPO अप्लाय करण्यासाठी आपल्याला भांडवल मिनिमम 14,500 ते 15,000 रुपये लागतात. तर तेच भांडवल SME IPO जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा 1 लाख ते 2 लाख रुपये आपल्याला एका लॉटसाठी लागतात. जेव्हा आपल्याला मेन बोर्ड IPO लागतो तेव्हा आपण शेअर संख्या 5, 10, 50, 100 अशा पट्टीमध्ये विकू शकतो. परंतु ते जेव्हा आपण SME IPO मध्ये येतो तेव्हा आपण 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट अशा पद्धतीत विकू शकतो. परंतु आपण शेअर्स 2, 5, 10, 50 आणि 100 अशा क्वांटिटीमध्ये विकू शकत नाही. तर ओव्हर सबस्क्रिप्शन होतं, किमती डबल होतात, पण IPO आपल्याला काही मिळत नाही. परंतु घाबरू नका मित्रांनो, मी तुमच्यासाठी काही ट्रिक्स आणल्यात ज्या वापरून आपण IPO चे चान्सेस किंवा अलॉटमेंटचे चान्सेस वाढवू शकतो. IPO अप्लाय करताना वेगवेगळ्या डीमॅट अकाउंट थ्रू अप्लाय करा. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुमच्याकडे 60,000 रुपये असतील तर एका डीमॅट अकाउंट वरतून 4 लॉट अप्लाय करण्यापेक्षा 4 वेगवेगळ्या अकाउंट वरतून अप्लाय करा. परंतु लक्षात ठेवा, ते 4ही अकाउंटचे पॅन कार्ड हे वेगवेगळे असायला हवेत. ट्रिक नंबर 2, जर कुठल्या पॅरेंट कंपनीच्या सबसिडी कंपनीचा जर IPO येत असेल तर तुम्ही किमान पॅरेंट कंपनीचा 1 शेअर नक्की घेऊन ठेवा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला रिझर्व्ह कोटा म्हणून भेटू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एक VIP ट्रीटमेंट तुम्हाला तिथे भेटते. ट्रिक नंबर 3, तुमचे डीमॅट आणि तुमचे बँक अकाउंट या दोघांवरील नाव सेम असायला हवेत, नाहीतर तुमचा IPO तिथेच रिजेक्ट झाला म्हणून समजा. आशा करतो तुम्हाला IPO चे प्रकार आणि IPO अलॉटमेंट चान्सेस कसे वाढवायचे याबद्दलची जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. IPO अप्लाय करताना कुठल्या गोष्टी तपासून घ्यायच्या आणि कुठला IPO अप्लाय करायचा आणि कुठला रिजेक्ट करायचा. जेव्हा आपण IPO अप्लाय करू तेव्हा त्यांचा चांगला लिस्टिंग गेन तुम्हाला त्यातून भेटू शकतो. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करू नका. धन्यवाद.